आहे तर ते अष्टांग योग म्हणजे जे पतंजली ऋषींनी सांगितलेलं आहे तर त्याच्यातलं जे पहिलं अंग आहे ते आहे यम. यम म्हणजे काय आहे तर समाज रचना चांगली कशी होईल, हे काय गुण माणसात असतील, कारण माणूस माणूस मिळून समाज बनलेला आहे. तर माणसामध्ये कुठले गुण असले म्हणजे तो समाज चांगला म्हटला जाईल, किंवा आपण जे रामराज्य म्हणतो तिथं सगळी चांगली एकोप्याने किंवा गुन्हेगारी होती नांदत. तर असे कुठले गुण त्या ह्याच्यामध्ये होते तर त्याच्यामध्ये आपण एकमेकाशी संवाद साधूया. म्हणजे काय, तुम्हाला ऐकायचा कंटाळा येणार नाही. तर असे तुम्हाला कुठले गुण वाटतायत की ते गुण असले म्हणजे तो समाज चांगला होऊ शकेल, असे तुम्हाला कुठले गुण वाटतात की माणसामध्ये पाहिजेत त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये, असे तुम्ही कोणी सांगू शकता का? गुण आपल्याला माहिती आहेत, कितीतरी वर्ण त्याची आहेत. तर असे कुठले गुण असतात की ते असले म्हणजे समाज चांगला होऊ शकेल, त्याला आपण चांगला हे म्हणणार आदर्श. सहकार, बरोबर. राग द्वेष नसावा. हां, राग द्वेष नसावा. हां, विकार नम्रता, क्षमा शांती असावी. म्हणजे हे सगळे चांगले गुण असण्यासाठी आवश्यक आहे असं आहे. तर आपल्याला जे ऋषीमुनींनी जे 5000 वर्षापूर्वी जे त्यांनी यांची केली निर्मिती, त्यावेळेला त्यांनी जे केलं म्हणजे त्यांनी 5 गोष्टी सांगितल्या मुख्य, की हा माणसामध्ये जे गुण असतील तर ते तो समाज त्या ह्याच्यामध्ये तो आदर्श समाज म्हणून समजला जाईल. तर पहिलं त्यांनी जे सांगितलं ते आहे सत्य. आपण बघतो की सत्यमेव जयते आपल्या संविधानाच्या ह्याच्यामध्ये आहे. सत्य बोलणं सगळ्यांना प्रिय असतं. जी खोटं बोलणारी असतात ते सगळ्यांना नाही आवडत आपण म्हणतो. पण आपल्याला मनात शंका पण असते की हे कसं शक्य आहे, प्रत्येक वेळेला सत्य बोलणं हे शक्य नाही आहे. पण असं नाही आहे, कारण काय असतं, एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला 100 खोटी बोलावी लागतात. म्हणून सत्य जर असेल तर ते आपल्याला आठवा पण लागत नाही की मागच्या वेळेला आपण काय बोललो होतो आणि आता आपल्याला काय बोलावं लागेल. आणि त्यांनी जर आपण खोटं बोलत असेल तर आपल्या मनाला माहीत असतं की आपण खोटं बोलतोय आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आपल्याला वाटतं ही काही शिल्लक गोष्ट आहे, पण तसं नसतं. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि ती शरीरामध्ये तशी स्पंदनं निर्माण होतात आणि त्याच्यामुळे रोगसुद्धा उद्भवू शकतात. कारण अष्टांग योग जे आहे ते चांगल्या आरोग्यासाठी आहे, की तुमचं आरोग्य चांगलं हो कसं राहील. म्हणून त्याच्यामध्ये पहिला गुण जो त्यांनी दिला आहे तो सत्य बोलणे. म्हणजे प्रत्येकाने सत्याच्या मार्गाने चालायला पाहिजे, तर तो समाज चांगला म्हणून म्हटला जाईल. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो त्यांनी सांगितलं आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे काय, ज्याच्यात हिंसा नाही, म्हणजे मारामारी नाही, युद्ध नाही, ह्याला आपण अहिंसा म्हणतो. आता आपण बघितलेलं आहे पहिलं महायुद्ध झालं किंवा दुसरं झालं, आता जी काय परिस्थिती आहे, युद्धाचे काय परिणाम असतात ते आपण सगळ्यांनी हे पुस्तकात तरी अभ्यासले आहेत. त्याच्यामध्ये आणखीन आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बघतो कशी महागाई वाढते आणि त्याच्यामुळे दुष्परिणाम काय, वायू प्रदूषण सुद्धा होतं. आणि आता तर काय परमाणु बॉम्ब किंवा इतर पण हे आहे, म्हणजे त्यांनी पृथ्वीचाच विनाश होऊ शकतो. म्हणजे युद्ध किंवा हिंसा हे काय समाधान नाही आहे. ज्या समाजामध्ये युद्ध असेल, हिंसा असेल, मारामारी असेल, तो आदर्श समाज नाही समजला जाणार. म्हणून मग हे गुण त्या माणसामध्ये असायला पाहिजे. म्हणजे जसं सत्य पाहिजे तसं अहिंसा पाहिजे. म्हणजे सगळ्यांनी एकोप्याने वागला पाहिजे, सगळ्यांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. हा गुण जसा आहे तसा दुसरा गुण त्यांनी सांगितला आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. म्हणजे आपली जी वस्तू आहे जी आपली नाही तर ती आपण घ्यायची नाही, किंवा दुसऱ्याच्या परवानगी शिवाय आपण ती वस्तू घ्यायची नाही किंवा ती वापरायची नाही. म्हणजे त्याला आपण अस्तेय म्हणणार.
नाही तर काय होतं, रस्त्यामध्ये 100 किंवा 500ची नोट पडलेली आहे, कोणी बघत नाही ना, असं बघून आपण ती उचलतो किंवा उचलली जाते, आपल्याला इच्छा होते ती उचलायची. मग ते योग्य आहे का? तर ते योग्य नाही आहे, कारण हे आपलं नाही आहे. म्हणून हा जो गहणे असते, हा जो गुण म्हणून समजला गेला आहे, की जो चांगल्या समाज रचनेसाठी तो आवश्यक आहे. त्याच्या पुढचा जो गुण त्यांनी सांगितला आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे साठवण नाही करायची. म्हणजे आपण जे करतो घरामध्ये पुष्कळ अशा वस्तू असतात की जे आपल्याला कधी आवश्यकता लागत नाही, पण असू दे केव्हा तरी उपयोग होईल असे आहे म्हणून आपण साठवून ठेवतो. मग ते पैशाच्या रूपात असेल, अन्नधान्याच्या स्वरूपात असेल, ज्ञानाच्या स्वरूपात असेल, कुठल्याही स्वरूपामध्ये असेल, जर ते वाटलं तर ते वाढतं किंवा समप्रमाणात त्याचं समाजामध्ये त्याचा विनियोग होऊ शकतो. म्हणून अपरिग्रह म्हणजे साठाईबाजी करायचं नाही, त्याच्याने काळा बाजार वाढू शकतो. म्हणून हे गुण त्या समाजामध्ये असण्यासाठी अपरिग्रह हा महत्त्वाचा आहे. आणि 5वा गुण जो त्यांनी सांगितला आहे तो सांगितला आहे ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्यामध्ये जे आपले आश्रम आहेत 4, याच्यामध्ये जे होते की पहिल्यांदा विद्यार्थी याच्यामध्ये असतो, नंतर मग ते गृहस्थाश्रमात यायचं आहे, मग वानप्रस्थ आहे आणि मग संन्यास आश्रम आहे. हे 4 आश्रम आहेत. मग त्या दृष्टीमध्ये की जेव्हा त्यांनी लग्न केल्यानंतर रामाचं जसं उदाहरण आहे की एक पत्नी, एक वचनी, एक बाणी तो होता, तर ह्याच्याप्रमाणे लोकांनी वागताना तसं वागलं पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. म्हणून हा एक चांगला गुण समजला जातो. म्हणजे त्या समाज रचनेमध्ये जर हे 5 गुण असतील, म्हणजे त्याच्यामध्ये सत्य येईल, अहिंसा येईल, अस्ते येईल, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य, हे 5 गुण जर त्या समाजाच्या लोकांमध्ये असतील तर तो समाज चांगला समाज किंवा आदर्श समाज आपण त्याला म्हणू शकू. तर हे आता आपण यमविषयी बघितलं. तर आता आपण काय करणार आहे, एक माहिती घेतली की थोडे श्वसन अभ्यास घेणार आहे. श्वसन अभ्यास म्हणजे काय आहे की तुम्हाला चांगला प्राणायाम करता यावा. प्राणायाम करण्यासाठी मुख्य काय असतं की पूर्ण जेवढा आपण श्वास घेतो त्याच्या दुप्पट आपल्याला सोडता आला पाहिजे. म्हणजे त्याच्या दुप्पट सोडता आला की आपल्याला प्राणायाम व्यवस्थित करता येतो. नाहीतर मग काय होतं, आपण श्वसन अभ्यास न करता प्राणायामाला सुरुवात केली, समजा भस्त्रिका केलं, कपालभाती केलं, तर तो व्यवस्थित येऊ शकत नाही. मग त्याच्यातनं तुम्हाला शारीरिक व्याधी किंवा इजासुद्धा जाणवून येते. कुणाकुणाचं डोकं दुखतं किंवा पोट दुखतं, अशा ज्या व्याधी त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतात. का तर तुम्ही श्वसन अभ्यास केला नाही. जसे की योगासनामध्ये आधी पूरक आसनाचं महत्त्व आहे. पूरक आसनं केली की मग तुम्हाला आसनं व्यवस्थित येतात. मग तसं ह्याच्यामध्ये सुद्धा श्वसन अभ्यास केला की तुम्हाला जे काही प्राणायाम असतील ते तुम्हाला व्यवस्थित करता येतील. मग आपण त्याचा अभ्यास करूया की ते मला कसं हे येणार. तर हळूहळू हा जो अभ्यास आहे, आता विवेकानंदांचं जर तुम्ही पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो श्वसन अभ्यास आहे तर तो साधारण व्यवस्थित येण्यासाठी जे 4 आकड्यात तुम्हाला श्वास घेऊन 8 मध्ये सोडता येण्यासाठी साधारण 15 दिवस ते महिनाभर लागतो. म्हणजे तुम्हाला तेवढं येतं, एकदम हे गोष्ट येणार नाही. तर आता आपण नुसतं त्याचा प्रयत्न करणार आहे की 4 मध्ये श्वास घ्यायचा. आधी आपण 4 मध्ये घ्यायचा, 4 मध्ये सोडायचा. हे किती वेळेला करणार? 5 वेळेला. त्यामध्ये 4 मध्ये घ्यायचा, 5 मध्ये सोडायचा, म्हणजे एक आकडा वाढवायचा. मग 4 मध्ये घ्यायचा, 6 मध्ये सोडायचा. मग 4 मध्ये घ्यायचा, 7 मध्ये सोडायचा आणि मग 4 मध्ये घेऊन 8 मध्ये सोडायचा. हे एकदमच जमेल असं नाही आहे, पण आपण हिना प्रयत्न करून बघायचं की आपण कुठपर्यंत पोचतोय त्या ह्याच्यात. म्हणजे आपली क्षमता, श्वसन क्षमता वाढवण्यासाठी हा श्वसन अभ्यास आहे. तर ह्याचा आपण फक्त आता मी आकडे म्हणते तुम्हाला.